नमस्कार. मी राहुल कुलकर्णी, सीजीपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके आणि त्यांच्या मित्रमंडळीवरती दाखल झालेल्या FIR ची कॉपी मी आधी मिळवली आणि मला लगेच लक्षात आलं की त्या FIR च्या कॉपीमध्ये कुणी तुम्हाला हा शब्द सांगितलेला नाहीये. तो इतका महत्वाचा शब्द वापरला गेलाय की त्या शब्दामुळं भविष्यामध्ये सुद्धा अभिजित दिपके यांच्या समोरच्या अडचणी लवकर संपणार नाहीत. आणि महत्वाचं आहे की BNS मधलं कलम 132 असं सांगतं की जर ज्याला आयओ आपण म्हणतो, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर, त्याची इच्छा असेल, विजवी सरकारची इच्छा असेल, तर अभिजित दिपके यांना अटक होऊ शकते. कारण ही जी शाळा तपासणीची मोहीम आहे सरकारी शाळांची, ती कोणत्याही विचारसरणीचं सरकार असतं तर त्याला ती जडच गेली असते. कारण गेल्या काही वर्षामध्ये शालेय शिक्षणाकडे आपलं जे काही कमालीचं दुर्लक्ष झालंय, त्याच्यानंतर एकाच वाक्यामध्ये आपण असं म्हणू शकतो, अर्थात त्याला पालकही जबाबदार आहेत, बाजार व्यवस्थापन जबाबदार आहे, जागतिक बाजारपेठेतले संदर्भ जबाबदार आहेत. केवळ त्याला एकच एक गोष्ट जबाबदार असं नाही. पण सरकारी शाळांची जी काही दुरावस्था आहे, त्यामुळं अभिजित दिपके आणि मंडळींची शाळा पाहण्याची मोहीम ही कोणत्याही विचारधारेच्या सरकारला जडच जाणार आहे. आणि त्यात तर हे भाजपचं सरकार आहे. आपण पाहिलं की राजस्थानमध्ये कसं सीजेपीच्या टीमवरती हल्ला झाला. खरं तर अभिजित दिपके यांचा इंटरव्ह्यू आमचा ठरला होता, परंतु ते राजस्थानला झालेल्या घटनेनंतर दिल्लीला गेल्यामुळे ते राहिलं. पण मूळ मुद्दा आहे FIR च्या कॉपीतले सगळे तपशील. ते तपशील पाहिले तर आयओची इच्छा असेल तर अभिजित दिपके कॅन बी अरेस्टेड, कॅन बी सेंट बिहाइंड द बार. आणि हे असं मी का म्हणतोय, कुणीच तुम्हाला हे का लक्षात नाही आणून दिलं, हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही अभिजित दिपके यांच्या विरोधामध्ये दाखल झालेली लातूर जिल्ह्यातल्या औसा इथली FIR ची कॉपी. त्या कॉफीमध्ये म्हटलंय की नमूद वेळेस, सगळी सरकारी भाषा आहे ती, नमूद तारीख वेळी या ठिकाणी नमूद आरोपींनी आपापसात संगनमत करून शाळेतील मुलामध्ये जाऊन बसून वेगवेगळे प्रश्न विचारून शिक्षणाच्या कामामध्ये व शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केला व तसेच अनधिकृत शाळेत प्रवेश करून चित्रीकरण करून मीडियावरती व्हायरल केले. शाळेचेच विद्यार्थी असताना दुसऱ्या शाळेचे विद्यार्थी आणून बसवले आहेत असं म्हणून शाळेची बदनामी केली व तेथील शिक्षकाकडे पाहून, हा शब्द फार महत्वाचा आहे, हे नाही तुम्हाला कोणी सांगितलं. मी FIR वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ऑन द व्हॉट बेसिस अँड व्हॉट वर्ड्स अभिजितच्या आणि मंडळींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल आहे. ये हराम का खाते है, इनको शरम नहीं है, असं म्हणून निलंबित करायला लावतो अशी धमकी दिली वगैरे. जेव्हा पचकरावरून पोलीस निरीक्षक सो अँड सो यांनी ते गुन्हे दाखल केले आणि फिर्यादीचं नाव आहे सय्यद शमशद बानो खैरत अली, वय 53, व्यवसाय नोकरी, जिल्हा परिषद शाळा विभाग उर्दू, स्थलांतरित जावळी, तालुका औसा, जिल्हा लातूर. आणि आरोपींची नावं आहेत अभिजित दिपके, कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष, अजिंक्य शिंदे, इतर 4 ते 5 अनोळखी लोक ज्यांची गावं माहीत नाही. ऑब्व्हियसली ठीक आहे. आता बघा, नियमाप्रमाणे म्हणाल तर येस, अभिजित दिपके आणि मंडळींनी गुन्हा केलेला आहे. कारण शासकीय कामामध्ये हा निश्चितपणे अडथळा आहे की शासकीय शाळेमध्ये जाऊन, शाळेच्या वेळेमध्ये जाऊन तुम्ही अशा पद्धतीनं कृत्य करू शकत नाही. परंतु अशा पद्धतीची मोहीम ज्याच्यामध्ये एक व्यापक पद्धतीचा दृष्टिकोन आहे, तर ती मोहीम काही शाळा बंद झाल्यानंतर तर असू शकत नाही. मूळ मुद्दा आहे तो शाळाकडे झालेलं कमालीचं दुर्लक्ष. काल सुद्धा श्री राहुल गांधी यांच्या कार्यक्रमामध्ये ती जी एक मुलगी आहे, अश्विनी काय तर तिचं नाव, तिने फार महत्वाचा मुद्दा मांडला. ती म्हणाली की 90,000 शाळा बंद झाल्या आणि आम्ही 10 किलोमीटरच्या परिघामध्ये शाळा आहे एक ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी, म्हणून आमच्या घरच्या मुलींना नाही पाठवू शकत. मी नेहमी असं म्हणतो की 3 बाबी, नंबर 1 आरोग्य, नंबर 2 शिक्षण आणि नंबर 3 पायाभूत सुविधा जी काही असतील त्याच्यामध्ये सरकार असणं अपेक्षितच आहे. आणि मला COEPच्या त्या विद्यार्थिनीला धमकावून वगैरे केलं वगैरे न त्याच्या वादात न जाता सुद्धा मला असं दिसतं की शिक्षण किती महाग झालंय. म्हणजे प्राथमिक शिक्षण ते महाविद्यालयीन शिक्षण, बरं ते फक्त खाजगीच महाग झाले असं आहे का? म्हणजे सरकारीच फक्त महाग झाले असं आहे का? तर खाजगी बरोबर सरकारी सुद्धा शाळांची आणि महाविद्यालयांची, इंजिनिअरिंग कॉलेजेसची फीस काय अव्वाच्या सव्वा आहे. म्हणजे गरीब, शेतकरी, शेतमजूर, कनिष्ठ मध्यमवर्गीय यांच्या मुलांनी शिकायचं की नाही शिकायचं. सरकारला जर CJPला तोंड द्यायचं असेल तर सगळ्यात आधी त्यांनी काय करावं माहितीये की सगळ्या सरकारी आस्थापनामधल्या अव्वाच्या सव्वा वाढलेल्या ज्या फीस आहेत त्या कमी करा.
बरं, पुन्हा हेच पॉलिटिशियन आहेत जे सत्तेमध्ये जाऊन बसलेले आहेत, हेच मंत्री आहेत, यांच्या शैक्षणिक संस्थातल्या तर फीस वाह, म्हणजे त्या तर कुणीच भरू शकत नाही. मग अशा स्थितीमध्ये सीजेपीनं हे जे आंदोलन पुकारलंय, शाळा चलो, का नाही करायला पाहिजे ते आंदोलन? प्रत्येक जिल्हा परिषद शाळांची आज अवस्था काय बघा, शासकीय इमारती कशा आहेत, तिथे शिक्षक खरोखर काम त्यांना करू दिलं जातं का? तेवढी स्ट्रेंथ त्या शिक्षकांची तिथे आहे का? बीएलओ म्हणून जेव्हा शिक्षकांच्या नियुक्त्या होतात किंवा त्यांना जनगणनेचं काम लावलं जातं, त्यावेळेला आपल्या हे लक्षात येतं का की ती मुलं की जी नाहिरे वर्गाची आहेत, कुणाची मुलं आज जिल्हा परिषदेच्या शाळा शिकतात? 100 शिक्षकापैकी 99 शिक्षकांची मुलं सुद्धा जिल्हा परिषदांच्या शाळात शिकत नाहीत. का? वेगवेगळी कारणं आहेत. एक तर तिथे इंग्रजी माध्यमाचा अभाव, त्यानंतर इतर सगळ्या शासकीय कामाचा पडलेला बोजा. गुणवत्तेबद्दल मला विचाराल तर जिल्हा परिषदांच्या शाळा तेवढ्याच गुणवत्तेच्या आहेत जेवढ्या खाजगी शाळा आहेत. कारण तिथे ट्रेंड शिक्षक आहेत, त्यांच्यावरती जबाबदारी आहे. अर्थात काही शिक्षक करत असतील इतर काही उद्योग, नाही असं नाही. पण अभिजित दिपकेची ही मोहीम ही सरकारला परवडणारी नाही. अगेन कोणत्याही विचाराच्या, फक्त अपवाद असेल तर तो केरळचा आहे. केरळमध्ये मी जी आरोग्य व्यवस्था आणि जी शिक्षण व्यवस्था बघितली, थँक्स टू डाव्या विचाराचं सरकार, थँक्स टू त्यांना रिप्लेस करणारं काँग्रेसचं सरकार. पण काँग्रेसच्या सरकारमधल्या इतर राज्यामध्ये अशीच परिस्थिती आहे असं छाती ठोकपणे नाही म्हणू शकत आपण. सो मुद्दा हा की जर अभिजित दिपके यांच्या विरोधात आता दाखल झालेले हे गुन्ह्याचे सगळे संदर्भ पाहिले तर अभिजित दिपके कॅन बी अरेस्टेड. हा सरकार ते करेल की नाही हा मुद्दा आहे. पण एवढं तर मला दिसतंय की सरकारने आता जवळपास सगळ्या शाळांमध्ये अभिजित दिपके आणि मंडळींना जायला प्रतिबंध घालायला सुरुवात केली. ऑन काउंटर नोट अभिजित दिपके आता त्यांच्या सहकाऱ्यांनाही शाळेत पाठवणार आहेत, पण यावेळेला पालकांना सोबत घेऊन. कोण पालक त्या शाळेमध्ये जातील मला पण बघायचं. अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकार्याचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. जिल्हा परिषद शाळेचं सर्वेक्षण केलं म्हणून अभिजित दिपके, मी अजिंक्य शिंदे आणि सीजेपीचे कार्यकर्ते यांच्यावर औसा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. काल अभिजित, मी आणि आमचे कार्यकर्ते औसा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी गांजा पिला जात होता, शाळेच्या आवारामध्ये दारू पिली जात होती, त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नव्हती. मिड डे मिल ज्या किचनमध्ये बनतं ते किचन बंद होतं. तिथलं धान्य, भात, डाळी याच्यामध्ये किडे होते. तिथे बेंच नव्हते, लाईटची व्यवस्था नव्हती, तिथे पाण्याची व्यवस्था नव्हती, पूर्णपणे अस्वच्छता होती. आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे शाळेचा विद्यार्थीपट वाढवून दाखवावा यासाठी बाजूच्या इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी आणून बसवले होते. त्याच दिवशी त्यांना नवीन ताटामध्ये जेवायला दिलं होतं. तर शाळेचं वास्तव जगासमोर आणणं हा जर गुन्हा असेल तर असे 1000 गुन्हे घ्यायला आम्ही तयार आहोत. पण प्रशासनाला आमचं आव्हान आहे की जोपर्यंत ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा ठीक होत नाहीत आणि आमच्या गरीब विद्यार्थ्यांना त्यांचा मूलभूत अधिकार मिळत नाही, तोपर्यंत सीजीपी आपला लढा कायम ठेवेल.